नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही तयार झालेलो आहोत आणि तरी पण काही सामान राहिलंच होतं. तुम्हाला माहिती आहे, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं का 3-4 तासामध्ये आम्ही पटापट कशी तरी पॅकिंग केली आणि तरी पण राहिलो होतं. आणि ते पॅकिंग करता करताच आता आम्हाला निघायचं होतं 6:30ला आणि आता घरातच आहोत 6:30ला आम्ही. आतापर्यंत आम्ही निघायला पाहिजे होतो आणि आता तर आपली जी फ्लाईट आहे ती आहे लक्झमबर्गवरनच. तर लक्झमबर्गवरनच आपण फ्लाय करणार आहोत आणि किती तासाची फ्लाईट असणार आहे तर बाकीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला तशी देणारच आहे. पण आम्ही सगळे तयार झालेलो आहे. सगळ्यांचा असा लुक आहे छानसा हे बघा. आणि सगळ्या बॅग्स पण आम्ही पॅक केलेल्या आहेत आणि किती बॅग्स घेत आहोत ते कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला आता पटकन निघतो, ट्रॅफिक लागण्या अगोदर, नाही तर थोडंसं लेट झालं ना परत 15-20 मिनिटं तर ट्रॅफिक लागणार. हो, आपण बॅग्स लवकर ठेवतो गाडीमध्ये आणि निघूया. चला चला. निघता निघता आम्हाला 6:40 झालेले आहे आणि पोहोचू आम्ही 20-25 मिनिटांमध्ये एअरपोर्टला पोहोचून जाऊ आणि गाडी आपण तिथेच पार्क करणार आहोत. त्यामुळे मग टेन्शन नाही आहे. आणि तिथे पार्किंग एरिया असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर अगोदरच आहे ना ते बुक करून ठेवलं पार्किंग एरियाच्या इथे 2 वीक्ससाठी. सकाळी सकाळी ट्रॅफिक खूप जास्त आहे, त्यामुळे 45 मिनिटं दाखवत होते एअरपोर्टला पोहोचायला. आणि आपली फ्लाईट आहे 9:45 वाजता. 1.5-2 तास अगोदर तर पोहोचायला पाहिजे आपल्याला. आणि सकाळचे वाजलेले आहे 6:50. सकाळीच खूप लवकर येणे तर ट्रॅफिक होत असते. ऑफिसचा जायचा टाइम. जास्त ट्रॅफिक आहे आणि एकदम गाडी स्लो चालवावी लागते. आणि कारण की ऑफिसचा पण निघायचा टाइम आहे ना, त्यामुळे म्हणूनच आम्ही ना लवकर निघण्याचा विचार केला होता. 15-20 मिनटं झाले, आम्हाला लेट झाला 15-20 मिनटं आणि त्यामुळे अजून जास्त ट्रॅफिक वाढलेले आहे. आणि असं ऑफिसला जायचा पण टायमिंग असतो, परत स्कूलचा पण टायमिंग असतो, तर मग मिक्स होऊन जातं सगळं. पोचला आहोत आता आपण, एअरपोर्ट जवळच आहोत. सर्वात अगोदर आपल्याला गाडी पार्क करायची आहे आणि त्यानंतर मग जाऊ. जस्ट पोचलो आम्ही एअरपोर्टला, म्हणून ट्रॉली आणायला गेले आहे. सर्वात अगोदर बॅग्स वगैरे आहे ना मी आतमध्ये घेऊन जाते. ते दोघी झोपले होते ना, ॲक्च्युली ना खूप झोपेसारखं होते, व्यवस्थित झोपणे झाले, उशिरा झोपणं झालं आणि थकणंसुद्धा झालं. का चला आता या बॅग्स आहे ना ठेवून देते आणि बोलते. चला गेला. खूप जास्त बॅग्स नाही आहे, थोड्याच बॅग्स बघू. आत आले आहे मी, मनोजची येण्याची वाट बघते. तोपर्यंत मी इथे थांबली आहे आणि एअरपोर्टला तर खूप गर्दी आहे. आता वेकेशन स्टार्ट झाले आहे तर त्यामुळे ऑब्वियस आहे. तसं पण भरपूर काउंटर्स ओपन आहे.
परिबेलाचं खेळणं चाललंय इथे बघा. एकच बॅग आपल्याला ड्रॉप करायची होती आणि बाकीच्या ज्या बॅग्स आहेत त्या कॅरी करायच्या आहे आपल्याला. चला आता सिक्युरिटी चेकिंग आहे तिथे चाललो आहोत आता आम्ही. सिक्युरिटी चेकिंग झालेली आहे. चला आता आपण जाऊ. आणि फ्लाईट आपली 9:45 आहे तर अजून बराच वेळ आपल्याकडे, अजून 1.25 तास आहे आपल्याकडे, हा ना. चलो फ्लाईटला अजून 1 तास आहे. भूक लागली कारण की सकाळी जास्त चहा घेऊन निघालो होतो तर प्रोटीन बार्स जे आहे ना ते कॅरी केलेले आहे. आता ते मी खाते. मनोज गेले आहे कॉफी आणण्यासाठी आणि ते पण प्रोटीन बार्स खाते. आणि परिबेला पण आहे ना स्नॅक मी कॅरी केला होता. तुम्हाला माहिती ऑलरेडी मी बनवलेले आहे भरपूर गोष्टी. आता फ्लाईट कशी 1च तासाची आहे. हां, फ्लाईटबद्दल सांगायचं राहिलं तर लक्झमबर्ग टू लंडनला जायला फ्लाईट फक्त 1 ते 1.25 तासाची आहे. लगेचच पोचून जाऊ. लक्झमबर्गवरनं लंडन खूप जास्त लांब नाही आहे. आणि आत्ता UK जाण्याचं कारण हे का अगोदर आम्ही विचार केला होता बाकीचे जे देश आहे ते फिरू आणि त्याच्यानंतर मग निवांत UK जाऊ. आणि अजून एक रिझन आहे ज्याच्यामुळे आम्ही UK आलो आहोत. आणि ते 3-4 वर्षापासून आहे ना आम्ही विचार केला होता का जेव्हा या गोष्टी असतील तेव्हा आपण UK जाऊ, अदरवाईज ना एवढी घाई करायची नाही UK जायची. तर त्या रिझनमुळे सुद्धा आम्ही आता UK ट्रिप करत आहोत. आणि तुम्हाला सांगितलं हे प्लॅनिंग आता 2-2.5 महिन्यापूर्वीची आहे. तर तुम्हाला जेव्हा मी दाखवणार ना तेव्हा तुम्हाला पण खूप छान वाटणार. आणि मनोजचं आणि माझं ते खूप असं काय स्वप्न म्हणू शकतो का आपण जेव्हा UK जाऊ तर ही गोष्ट नक्की करू, म्हणजे आपली UK ट्रिप सफल होऊन जाईल असं. चला आता मनोजची वाट बघते, परिबेलाची वाट बघते. चला फ्लाईटमध्ये बसायचं आहे आपल्याला. पण आता इथे थांबलो आहोत आपण. बसने जावं लागणार आहे. आली आहे नॉर्मली होत नाही ना असं. मे बी फ्लाईट लांब असेल. मे बी त्यावेळी इटलीला पण केलं होतं. कधी? त्या इटलीमध्ये. हां, खूप असं कमी वेळ झाले होते. आता क्यूमध्ये थांबावं लागते. आम्ही फ्लाईटजवळ आलो आहोत, म्हणजे फ्लाईट समोरच उभा आहोत. थांबलो आहोत आता आतमध्ये जाण्यासाठी. आम्ही बसलो आहोत इथे आणि तुम्हाला सांगितलं फ्लाईट फक्त 1 तासाचीच आहे, 1-1.25 तासाची. आणि फ्लाईट राईट टाईम आहे आणि कंटाळा पण येणार नाही, पोचून पण जाऊ कळणार पण नाही आम्हाला. आणि विचार केला का फ्लाईटमध्ये बसल्यावर ना थोडंसं झोपूया, कारण की तुम्हाला सांगितलं झोप झालेली आमची आणि त्यामुळे ना झोप येऊ शकते. पण आता 1 तासाची फ्लाईट असल्यामुळे काय झोप तर काही लागणार नाही. 2-3 तासाची असली असते तर मे बी थोडासा आराम झाला असता आमचा. आणि खूप एक्सायटेड आहोत लंडनला जाण्यासाठी. आणि हे सगळं तुमच्यासोबत एक्सप्लोर तर करणारच आहे आणि इन्फॉर्मेशनसुद्धा देण्याचा प्रयत्न करेन. event of a loss of cabin pressure, oxygen masks will automatically drop from the panel above your head. If this happens, your बेलाचा पण फेवरेट आहे. आम्ही तिघे डाउनलोड केलं होतं. ऑलरेडी काही गेम्स आहे, लुडो, स्नेक लॅडर आणि हे असं डाउनलोड केलं ना तर कसं टाईमपास होऊन जातो आणि बिझीसुद्धा राहतो. आता आम्ही तिघे
मॅगी खेळत बसलो आपण. मस्त मजा येते आणि मला सगळ्यात जास्त ना लुडो खेळायला आवडतं. चला आता 10 मिनिटात लँड झाल्याच्या नंतर आपण फायनली पोहोचू लंडनला. लेट्स गो. फायनली फ्लाईट लँड झाली आहे. फायनली लंडनला पोहोचलो. वेलकम टू लंडन. आणि टेम्परेचर इथे चांगलं आहे, 28 डिग्रीज आहे. सगळ्यात अगोदर आपण बॅग कलेक्ट करणार आहोत आणि त्यानंतर आपण हॉटेलला जाऊ, थोडं फ्रेश होऊ, रेस्ट करू. बघूया लवकर चेक इन करता आलं तर करूया, कारण की 3च्या अगोदर चेक इन करता येणार नाही आहे. आम्ही रिक्वेस्ट केली आहे पण बघूया. काय करायचं? फिरायचं आणि काय करायचं. येस, तर फायनली लंडनला आलो आहोत आपण. येस, मुहूर्त लागला. आम्ही शटलसाठी थांबलो आहोत. आता अगोदर आली होती शटल पण इतकी गर्दी होती, आम्ही थांबलो. आता दुसरी येईल ना त्यामध्ये बसू आम्ही. शटलमध्ये बसलो आहोत आम्ही आणि आता रिकामं आहे. अगोदर खूप गर्दी होती. बेला बस तिथे. बेला तिथे. बॅग घेण्यासाठी आता आम्ही थांबलो आहोत आणि सिक्युरिटी चेकिंग सुद्धा आमचं झालेलं आहे. अरे बापरे, बघा एवढ्या हुशार मुली माझ्या. आम्ही बॅगसाठी इथे थांबत आहोत, इथं बघत आहोत आमची बॅगची वाट. परिबेला तिथे कोपऱ्यात थांबल्या आणि बघा, आणि एवढी हेवी बॅग. सवय झाली आता एवढं ट्रॅव्हल करतो. स्ट्रॉंग आहे दोघी, स्ट्रॉंग. गुड जॉब. हां गुड. चला आता आम्ही आपण डायरेक्ट आता हॉटेलवर जाणार आहोत ना. हां ठीक आहे. तर आपल्याला परत शटल घ्यावे लागणार. शटल बघूयात आपण. आपल्याला ट्रेन घेऊनच जायचं आहे. ट्रेन घेऊनच आपल्याला जावं लागणार आहे. अजून आपलं 1 hour ते लागेल. आणि आता इथे युरोजने चालणार आहे, इथे पाऊंड चालणार आहे. येस, कारण की युरोजमध्ये आता तुम्हाला माहिती आहे युरोपमध्ये युरोज मध्ये आपण बोलतो नाही का. आपल्याला काही खर्च करायचा, कुठं फिरायला जायचं असेल तर युरोजचा आपण यूज करतो. पण आता लंडनमध्ये आहोत तर पाऊंड लक्षात ठेवावं लागणार, पाऊंड. आणि आपल्याला मनीसुद्धा एक्सचेंज करायचे ना. बघूया नंतर करूया. हां नंतर करूया. एवढी काय आता हे जेव्हा आम्ही निघू बाहेर तेव्हा करूया. आम्ही आता ट्रेन स्टेशनला जात आहोत. चला ट्रेनमध्ये बसला होता आता आम्ही. हो चला. हां आम्ही बसलो आहोत आता ट्रेनमध्ये आणि 20 मिनिट्स लागणार आहे. परिचित रीडिंग चालू आहे. लंडनच्या ट्रेनमध्ये आपण बसलो. येस, मस्त. आम्हाला लगेच सीट मिळाली. आम्ही इथे तुम्ही कार्डने पण लगेच पे करू शकता. हो. रिझर्वेशन वगैरे करायची गरज नाही आहे. आपल्याला लिव्हरपूल स्ट्रीटवरनं अजून एक ट्रेन घ्यायची आहे जिथे आपलं हॉटेल आहे, म्हणजे मेन लंडन किंवा लंडन सेंटरजवळ. तर मग ऑलमोस्ट 1 तास आहे आपल्याला एअरपोर्ट टू हॉटेल. आणि या ट्रेनचं रिझर्वेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण आम्ही केलं नव्हतं, पण आम्हाला जागा मिळाली. आम्ही आता लिव्हरपूल स्ट्रीट आहे तिथे उतरलेलो आहोत आणि मस्त वाटतं. आता इथून आम्हाला परत दुसरी ट्रेन घ्यायची ना. हो, पण ती एवढी लांब नाही आहे. हां आपण आता ही स्टॅन्स्टेड एक्सप्रेस जी आहे त्याने आलो होतो, हां जी स्टॅन्स्टेड एअरपोर्टवरनं येते. हो. ती यायला 45 मिनिट्स लागतात. हां 45 मिनिट्स लागले आम्हाला एअरपोर्ट टू या लिव्हरपूल स्ट्रीटला यायला. आणि इथून आपल्याला दुसरी ट्रेन घ्यायची तर 10-15 मिनिटासाठीच घ्यायची फक्त वाटतं. चला हो चल परी, चला मग.
हे स्टेशन बघा किती सुंदर आहे आणि खूप जुनं सुद्धा दिसते मला. हे बघा. वरचे पिलर्स वगैरे ते खूपच जुने आहेत. तर पॅरिसचे रेल्वे स्टेशन होते बघ. हां, तसं टाईपमध्ये म्हणजे तसं सिमिलर आहे तसं. चल त्याचे थोडं अजून पुढे आपल्याला आता एलिझाबेथ लाईन घ्यायची आहे. हे बघा समोर. आणि जेव्हा तुम्ही असं ट्रॅव्हल करतात ना तर त्याचे खूप गोष्टी ना म्हणजे समजून घ्याव्या लागतात नाही का. जाण्याच्या अगोदर ट्रॅव्हलिंगचं कसं काय उतरायचं आहे, आपल्याला तिथून कोणती ट्रेन असणार आहे ते हे सगळं आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपण बघतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे ट्रॅव्हल करतो छोटं छोटं. तर बरोबर आपण इथे होता मेट्रो घेऊ. हो. ही जी लाईन आहे ती मेट्रोची लाईन आहे किंवा इथे ट्यूब पण म्हणतात. चला आता मेट्रो आली आहे. चलो बसून घे. चला बसून बसून. बुल बीच स्टेशन आहे. तर इथून 200 मीटरवर आमचं हॉटेल आहे. तर तिथे चाललो आहोत आम्ही. ट्रॅव्हल करणं इझी वाटलं ना आपल्याला. एकदम कनेक्शन बेलपरी इथे कनेक्शन खरंच चांगलं होतं. त्यामुळे कारण की आता हा ट्रॅव्हलचा व्लॉग आहे तर तुम्हाला माहिती पहिल्या दिवशी होतं तसं. पण तरी पण आम्हाला एवढं हॅक्टिक नाही झालं. पण चला आता आम्ही काय करतो, अगोदर हॉटेलच्या इथे जातो आणि बाकीचं मग मी शेअर करते. आम्ही आता हॉटेलच्या इथे आलो आहोत. चेक इन करत आहोत. चला झालं ना. चेक इन झालं. अर्ली चेक इनचे चार्जेस घेतले एक्स्ट्रा. पण ठीक आहे कारण की मग आराम पण होईल आपलं. हां 15 पाऊंड्स. ओके चला. आम्ही कुठे राहत आहोत तुम्हाला दाखवते. एंट्रन्स आहे आणि इथे मिरर आहे आणि इथे लगेच त्यांनी ड्रायरसुद्धा दिलेला आहे आणि कपडे हँग करण्यासाठी इथे त्यांनी ठेवलेला आहे. आणि अगेन इथे असं वॉर्डरोब नाही आहे कपडे असं वगैरे ठेवण्यासाठी, असा जो स्पेशल असतो तसं नाही आहे. इथे फक्त स्पेस आहे तेवढंच. आणि इथे सुद्धा परत एकदा मिरर आहे आणि एंट्री केल्या गेल्या इथे वॉशरूम आहे. आणि हा आहे शॉवर एरिया. टॉयलेट टॉवेल्स वगैरे त्यांनी ठेवलेला आहे. आणि आपण फॅमिली रूम घेतलेला आहे. तर खूप जास्त मोठा नाही आहे पण क्लीन आहे, नीट आणि क्लीन आहे. हे बघा इथे 2 बेड्स आहेत आणि असा फॅमिली रूम आहे. आणि इथून आहे ना खूप खूप सुंदर आहे ना असा व्ह्यू दिसतोय. व्ह्यू आहे ना खूप सुंदर. हे पण आहे बघ ना ते. हो रिव्हर आहे ही, थेम्स रिव्हर. हो जी खूप फेमस आहे लंडन मध्ये. परफ्यूम केलं होता. हा आपण मिस्टर बीन मध्ये बघतो थेम्स रिव्हर. हो आम्ही म्हणजे आमच्या घरात आहे ना मिस्टर बीनचे ना व्हिडिओज खूप आवडतात. मग इव्हन आम्ही पण लहान होतो. आपण जे 90sचे किड्स आहे त्यांना माहिती आहे मिस्टर बीनचे व्हिडिओज आहे ना आपण किती आवडीने बघायचो. आणि आता आपली ती जनरेशन आहे ती पण बघते आणि मूवीज पण होत्या मिस्टर बीनच्या तर आम्ही त्या पण बघत असतो ना. तर त्यामुळे मग आम्हाला थोडंफार माहिती आहे. आणि 200 मीटरवरच आहे ना स्टेशन आहे. तर त्यामुळे कसं एकदम कनेक्टिव्हिटी एकदम चांगली म्हणजे हॉटेल मग स्टेशन आणि मग आपल्याला इझिली जाता येईल आणि बाकीचं सगळं बघता येईल. आणि ट्रॅव्हलिंगचं म्हटलं ना तर आम्हाला किती 6-7 तास लागले. सकाळी निघालो आम्ही आणि फायनली पोचलो. आणि लवकर चेकिंग केलं ना म्हटलं एक्स्ट्रा चार्जेस घेतले तरी पण ठीक आहे पण आपला आराम होईल, मोबाईल चार्ज करणं होईल. कारण की कंटिन्यू आहे ना ट्रॅव्हलिंग करणं, परत लगेज आपले जे बॅग्स वगैरे कॅरी करणं, परिबेलाकडे लक्ष देणं, व्हिडिओ शूट करणं डिफिकल्ट आहे. पण मग थोडासा आराम केल्यानंतर कसं फ्रेश वाटणार. मग आपल्याला काही दुसरे प्लेसेस बघायचे असतील तर मग कसं एनर्जी पण राहते आणि आपण चालूसुद्धा शकतो. जर आम्हाला चेक इन करायला मिळालं नसतं तर आम्ही बॅग्स ठेवलं. आमचा काय विचार होता माहिती का, बॅग्स ठेवू आपण आणि मग कपडे वगैरे चेंज करू, रेडी होऊन आणि आपण आहे ना दुसरी प्लेस बघायला जाऊ. पण मला असं वाटतं तेवढ्या फ्रेशली आपण आहे ना ती प्लेस बघितली नसते. कारण की ऑलरेडी आहे ना टायर्डनेस असेल आपल्याला. आणि टायर्डनेस असल्यामुळे काय होतं
आपण ती प्लेस एवढी चांगली एक्सप्लोर नाही करू शकत, चालू नाही शकत, भूक पण मुलांना लागलेली असेल. तर त्यामुळे आम्ही विचार केला का चला आराम करू, मस्त मोबाईल चार्ज झाल्याच्या नंतर मग सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आहे ना शेअर करता येईल आम्हाला. आणि आता आम्हाला भूक पण लागलेली आहे. थोडा आराम केल्याच्या नंतर आम्ही जेवणाचं सुद्धा बघतो. थोडंसं आणलेलं होतं आम्ही, तर ते खाल्लेलं आहे, पण मग त्याच्याने तर एकदम असं भूक जाणार नाही. तर त्यामुळे आम्ही आराम केल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी 15-20 मिनटं थोडासा आराम केला, मोबाईल पण थोडा चार्ज केला आणि आता आम्ही जेवण करायला चाललो आहोत. ऑफकोर्स इंडियनच खाणार आहोत आता, दुसरं खायची आता लगेच इच्छा नाही आहे. तर आता इथे जवळच बघितलेलं आहे 250 मीटर्स 300 मीटर्स च्या इथे ना खूप 4-5 असे इंडियन रेस्टॉरंट दिसले आम्हाला. आणि एक बघितलं ते स्ट्रीट फूड्स टाईप होतं. चला जायचं. तर मग तिथे आम्ही जाण्याचा विचार केला. जर आता ते ओपन क्लोज असं काहीच दाखवत नाही आहे, तरी पण आम्ही बघतोय का म्हणजे ओपन असेल तर चांगलीच गोष्ट आहे. अदरवाईज ना त्याच ठिकाणी जवळजवळच असं आहे रेस्टॉरंट, म्हणजे जाऊ शकतो पायी. आणि भूक पण जबरदस्त लागली यार. चल परी हो, यूके के गलियों में घूम रहे हैं हम. लिडल. हां, इथे पण लिडल. अशा दुसऱ्या देशात स्ट्रीटवर फिरायला पण एकदम मस्त वाटतं. आणि तुम्हाला पण आहे ना बघायला मिळणार. आपल्या चॅनलवर आपण UK एक्सप्लोर करणार आहोत आता. आणि इथली दुकानं थोडीशी आपल्यासारखेच. Turn right onto Palace Street. हां हडपसरला घर संसार म्हणून दुकान आहे, तिथे घरातल्या सर्व वस्तू मिळतात. तसंच दिसतंय. हो ना. ते आपल्याला लक्झमबर्गमध्ये तसं दिसत नाही म्हणून आपल्याला आहे ना थोडंसं इथे फिरतो तेव्हा आपल्या इंडियाचं तर माहिती आहे, हो. पण मग आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथला सिटी सेंटर आहे वाटतं. हां सिटी सेंटर मस्त आहे. स्ट्रीट पण आहे ना, किती ग्रोसरी स्टोर आहे बापरे इथे. आपण या मेन सेंटरलाच घेतलं ना, त्यामुळे आणि ते पाऊंड लँड हां. आहे. तिथे प्रत्येक गोष्ट एका पाऊंडमध्ये मिळते. चला मी ना मॅप लावते, आपल्याला जायचं आहे ना. जेवण करून जस्ट आलो आम्ही. आणि हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.